हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला आज या गोळीचा किस्सा सांगतो. ही सुल्टी नावाची जी गोळी आहे, प्रोमिथायझिन कंटेंट आहे याचं, प्रोमिथायझिन थिओप्लेट, जे अँटी इमेटिक म्हणून मोशन सिकनेसमध्ये यूज केली जाते. ओके. तर काय झालं, काही दिवसापूर्वी ना माझ्याकडं 2 पॅरेंट्स आले त्याच्या बच्चूला घेऊन. 4 वर्षाचा बच्चू होतं आणि तो पूर्णपणे म्हणजे रिस्पॉन्ड करत नव्हता. डीप कोमॅटो स्टेटमध्ये होता, म्हणजे अनकॉन्शियस होता थोडक्यात. तर काय झालं, एकदम पॅनिक झालेले पेरेंट्स एकदम पॅनिक झाले, कारण की ते पूर्णपणे असा झोपेमध्ये होता, कोमॅटो स्टेटमध्ये होता. कुठल्या प्रकारचा रिप्लाय किंवा रिस्पॉन्स देत नव्हता. त्याच्यामुळे ते पूर्ण घाबरून गेले होते आणि माझ्याकडे येऊन म्हणत होते की नेमकं म्हणजे कशामुळे झालं, का झालं. तर त्यावेळेस जेव्हा ते आले माझ्याकडं, त्यावेळेस मला माहीत नव्हतं. त्यांनी ही गोळी न दाखवता डायरेक्ट माझ्याकडे दाखल झाल्याने मी त्यांना हिस्ट्री विचारली की कुठल्या प्रकारची हेड इंजुरी म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला का. कारण अनकॉन्शियस म्हणले कसं आपल्याला पहिलं लक्षात येते कुठल्या प्रकारचा RT वगैरे आहे का. RT म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, किंवा कुठल्या प्रकारचा ट्रॉमा टू द हेड, म्हणजे हेडला ट्रॉमा वगैरे झाला किंवा इंजुरी झाली, हेड इंजुरी, तर बेहोशीचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्यांना विचारले की कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे तर नाही आहे. तर ते म्हणले की ॲक्सिडेंट वगैरे कुठल्याच प्रकारचा नाही आहे. तर त्यावेळेस मी जेव्हा ड्रग्ज वगैरे विचारलं, ड्रग्ज किंवा कुठल्या प्रकारचं औषध वगैरे दिलं का, तर त्यांनी हे सुल्टी नावाची गोळी सांगितली की ह्या आम्ही गेल्या 5-6 तासापासून ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे त्यानं मल्टिपल वॉमिटिंग केली आणि ते वॉमिटिंग करत असल्यामुळे आम्ही ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकल स्टोअरवरून ही गोळी घेतली आणि या गोळीचा 1 डोस दिला. तर ॲक्च्युली काय होतं की 4 वर्षाच्या मुलाला हा जो 25 mgचा डोस आहे तो ॲक्च्युली ओव्हरडोजच होणार आहे. कारण की 4 वर्षाचा मुलगा म्हणल्यानं ॲक्च्युली याचा डोस किती असतो तुम्हाला सांगतो. हा पिडियाट्रिक डोस नाही, तर हा अडल्ट डोस आहे. अडल्ट म्हणजे मोठ्या माणसासाठी डोस आहे. तर लहान लेकरासाठी 2 वर्षाच्या खालील मुलांना तर ही जी टॅबलेट आहे ती अप्रूव्हच नाही आहे. नॉट अप्रूव्ड फॉर लेस दॅन 2 years बेबी. तर सॉरी तर 2 वर्षाखालील मुलाला तर द्यायचंच नाही. ते 2 ते 5 वर्षाच्या मुलाला ही टॅबलेट फॉर्ममध्ये नाही, तर त्याला सिरप फॉर्ममध्ये येतं. सिरप फॉर्ममध्ये 5 mgचा डोस आहे. 2 ते 5 वर्षाखालील मुलांना, 2 ते 5 वर्षाच्या मुलांना 5 mgचा डोस आहे. एव्हरी 8 hourly, म्हणजे 8 तासाच्या अंतराने तुम्ही 2 ते 3 डोस देऊ शकता मॅक्सिमम. आणि 6 ते 12 वर्षापर्यंत 10 mgचा डोस आपण त्याला डिलिव्हर करू शकतो किंवा देऊ शकतो, 6 ते 12 वर्षाचा एज असेल तर. आणि 12 वर्षाच्या पुढं आपण 1 गोळी ॲट अ टाईम देऊ शकतो, किंवा 15 ते 16 वर्षाच्या पुढं किंवा 12 वर्षाच्या पुढं जरी असले तरी आपण 1 टॅबलेट त्याला देऊ शकतो. पण हा डोस जेव्हा त्यांनी सांगितला की 1 टॅबलेट दिली आहे, ते मला लक्षात आलं की 4 वर्षाच्या मुलाला जे 5 mg डोस द्यायला पाहिजे होता, ॲक्च्युली किती झाला, त्याला 5 पट जास्त झाला. कारण 5 mgच्या जागी त्यांनी 25 mg दिलेलं आहे. तर साहजिकच आहे की त्याचा ओव्हरडोस त्याचा झालेला आहे. पण अनकॉन्शियस होणं फक्त ह्या गोळीचा साईड इफेक्ट आहे का, किंवा ओव्हरडोस झाल्यामुळे आहे का, तर आपल्याला ते रूल आउट करणं गरजेचं आहे. कारण अनकॉन्शियस होण्याचे कारणं दुसरे पण असू शकतात. जसं की त्यानं मल्टिपल वॉमिटिंग केली. वॉमिटिंग केल्यामुळे काय होणार, फ्लुइड लॉस होणार. बॉडीमधून फ्लुइड लॉस झाल्यामुळे हायपोटेन्शन होतं. आपलं जे ब्लड प्रेशर जे मेंटेन राहायला पाहिजे ते मेंटेन न राहता प्रेशर कमी होतं, आणि ते प्रेशर कमी झाल्यामुळं त्याच्यामुळं पण आपल्याला अनकॉन्शियस किंवा जे म्हणतो ना ट्रान्झिएंट ब्लॅकआउट म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणे, काळोख येणे, हे आता लहान लेकरं सांगणार आहेत का, तर सांगू शकत नाही. तर आपल्याला रूल आउट म्हणजे असेसमेंट करावं लागतं, BP वगैरे चेक करावं लागतं. आता लहान लेकरू म्हणलं की 4 वर्षाच्या मुलांमध्ये BP असेस करणं थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण की अडल्ट जे BP ऑपरेटर्स असतात ते थोडेसे ट्राय करायला अवघड जातात. तरी पण त्याचा थोडासा BP वगैरे कमी होता. आणि दुसरी गोष्ट, त्यानं मल्टिपल वॉमिटिंग केल्यामुळे त्या फ्लुइड लॉससोबत म्हणजे जे अन्न घेतलं होतं सकाळी ते पण बाहेर पडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, मग जर अन्न पण बाहेर गेलं असेल, अन्न पण बाहेर पडलं असेल बॉडीच्या, तर साहजिकच आहे की त्याला हायपोग्लायसेमिक एपिसोड्स किंवा हायपोग्लायसेमिक स्टेटमध्ये पण जाऊ शकतो. तर त्याचं BP चेक करून झाल्याच्यानंतर जेव्हा शुगर चेक केलं, त्याचं शुगर होतं 60. हे पण एक हायपोग्लायसेमिक स्टेटमध्येच येतं. त्याच्यामुळं काय होतं की जर सिव्हिअर हायपोग्लायसेमिया झाला, समजा 40, 30 किंवा 20पेक्षा जर कमी झालं ब्लड शुगर, तर इव्हन कन्व्हल्जन्ससुद्धा येतात. म्हणजे त्याला हायपोग्लायसेमिक सीझरसुद्धा येतात, झटकेसुद्धा आले असते, जर समजा त्याला वेळेत तिथं हॉस्पिटलमध्ये जर नाही आणलं असतं तर. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की, कारण बेहोश झाल्याचं कारण फक्त हेच नसून त्याचं डिहायड्रेशन असू शकतं,
कारण मल्टिपल वॉमिटिंग झाली, कसं डिहायड्रेशन पण आहे, वॉमिटिंगमुळं अन्न जे घेतलं होतं सकाळी ते पण लॉस झालं आणि त्याच्यामुळं जे सेडेट झाला होता, खूप डीपली कोमॅटोज किंवा डीप एकदम स्लीपमध्ये गेल्यामुळं त्याला काही ओरली फीड देता येत नव्हतं. कारण की आपल्याला माहिती आहे की अनकॉन्शियस किंवा सेमी कॉन्शियसमध्ये आपण ओरली फीड देत नाही, कारण की अशा स्थितीमध्ये जर आपण ओरल फीड करायचा प्रयत्न केला तर आपल्या ते जे काही फीड करतो आपण, फ्लुइड देत असेल किंवा अन्न देत असेल, ते अन्न नलिकेमध्ये न जाता जर श्वसन नलिकेमध्ये जाऊन चॉकअप झालं किंवा अस्पिरेट मारलं तर ते अजून जास्त वर्स्ट कंडिशनमध्ये जातं, बॅड कंडिशनमध्ये जातं आणि पेशंटची डेथ पण होऊ शकते. त्याच्यामुळं बेहोशीच्या हालतीमध्ये कोणालाही फ्लुइड पाजण्याचा किंवा कुठल्या प्रकारचं खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाही. अशा सिच्युएशनमध्ये काय होतं मग, एक तर खाऊ पण घातलेलं नाही किंवा कुठल्या प्रकारचं फ्लुइड दिलं नसल्यामुळे त्याला डिहायड्रेशन झालं आणि खाऊ घातलं नसल्यामुळे त्याला हायपोग्लायसेमिया पण झाला. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे त्या ओव्हरडोससोबत म्हणजे थोडंसं ॲडेड म्हणजे एक कॉम्बिनेशन झालं ना, डिहायड्रेशन पण झालं, हायपोग्लायसेमिया पण झाला आणि वरून हे याचा ओव्हरडोस पण झाला. त्याच्यामुळे ते कदाचित डीप कोमॅटो स्टेटमध्ये गेला असणार आहे. तर त्यावेळेस त्यांना मला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तर त्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून त्याला D25चं एक जे सलाईन म्हणतो आपण D25 एक हे असतं, शुगर असतं, डेक्स्ट्रोज, तर ते त्याला लावून एक तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आणि 1.5 तासांनी त्याला आम्ही डिस्चार्ज केलं. तर ते परफेक्टली नंतर नॉर्मल झाला. फक्त एवढंच म्हणायचं मला की जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करता वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की ही जी टॅबलेट आहे ओव्हर द काउंटर भेटते आणि आपण काय करतो की ही टॅबलेट्स न विचार करता लहान लेकरांना किंवा एज ग्रुपचा म्हणजे विचार न करता आपण त्याला ते गोळी देऊन टाकतो. तर पेरेंट्सला माझं म्हणणं हे आहे की म्हणजे डॉक्टरला कन्सल्ट करत जा किंवा डॉक्टरला कन्सल्ट करू शकत नसाल. जसं की आता ते पुण्यावरून इकडं कोकणामध्ये येत होते आणि कोकणामध्ये येत असताना आता तामिनी घाटामध्ये त्यानं वॉमिटिंग केलं असेल, तामिनी घाटामध्ये त्याला गोळी द्यायची असेल तर साहजिकच आहे, बऱ्याच वेळेस तिथं रेंज नसते, कॉन्टॅक्ट कसा होणार आणि डॉक्टर कुठं अवेलेबल भेटणार त्या घाटांमध्ये, तामिनी घाटामध्ये. तर अशा वेळेस ॲटलिस्ट ना आपलं एक गेस लावायचा असतो किंवा एक ॲप्रॉक्सिमेट डोस जे असतो ना, पेडॅट्रिक डोस, आपण कसा काउंट करणार. आता पेडॅट्रिशियनला जर विचारलं तर ते वेटनुसार देणार, पर kg पर बॉडी वेटनुसार ते कुठल्याही प्रकारचे ड्रग्स काउंट करून देतात. पण आता आपल्याला वेट मशीन आपण का सोबत घेऊन हिंडत नाही किंवा आपण कुठे वेट करू शकत नाही, तर ॲप्रॉक्सिमेट एज ग्रुपनुसार आपण अंदाजे देऊ शकतो. तर ही जी 25 mgची गोळी आहे ते आपण 10 ते 12 वर्षच्या आसपास असेल तर आपण अर्धी टॅबलेट देऊ शकतो आणि 5 वर्षाच्या आसपास असेल तर 1/4 डोस द्यायची. कुठल्याही प्रकारचा डोस असेल, जर तुम्ही पॅरासिटामॉल ओव्हर द काउंटर घेतली तर तुम्हाला कधी 125 mgची किंवा 250 mgची भेटणार आहे का. तर ते ओव्हर द काउंटर जेव्हा कुठल्याही प्रकारचा डोस घेतात त्यावेळेस तुम्हाला तिथे अडल्ट डोसेस कन्सिडर करून देतात. त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आपण लहान लेकराला देत त्यावेळेस त्याचा डिवायडेड डोस म्हणजेच 1/4 डोस करून त्याला द्यायचं असतं. तसंच हा पण द्यायला हवा होता, जे की त्यांनी पूर्ण 25 mg दिल्यामुळे थोडासा नाही 5 पट ओव्हरडोस झाला 4 वर्षाच्या मुलाला. त्याच्यामुळे तो थोडासा जास्त डीपली कोमॅटो स्टेटमध्ये किंवा डीप स्लीपमध्ये गेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी टॅबलेट आहे ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये जर ड्रायव्हरवर जर खात असेल कोणी वॉमिटिंग करत असल्यामुळे, आणि ही टॅबलेट खाऊन कधीही ड्रायव्हिंग करू नका, कारण की हे खूप हेवीली सेडेटेड आहे. मी स्वतः मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच वेळेस मी स्वतः खाऊन बघितलेले, मला तेवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण 1-2 वेळेस खाऊन बघितले तर खूपच भयानक म्हणजे सेडेशन येतं. ते खूप चांगली गोळी आहे, पण त्याला प्रॉपर यूजमध्ये केली तर त्याचा योग्य वापर होतो. त्याच्यामुळे योग्य डोस योग्यरित्या प्रॉपर कन्सल्टेशन करून किंवा कन्सल्ट करू शकत नसाल तर ॲटलिस्ट एक ॲप्रॉक्सिमेट डोस जे अडल्ट असतो तो पिडॅट्रिकमध्ये देताना 1/4 करा. म्हणजे 12-13 वर्षाचा असेल तर हाफ टॅबलेट आपण त्याला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट जी मला सांगितली की ही गोळी खाऊन कधीही ड्रायव्हिंग करू नका, कारण ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त वाढू शकते. तर असो, तर त्या मुलाला आम्ही 1-1.5 तासांनी पूर्ण जेव्हा कॉन्शियस झाला, बेहोशीच्या हालतीमधून जेव्हा बाहेर आला, बेहोशीच्या स्टेटमधून, त्याला आम्ही डिस्चार्ज करून टाकलं. थँक्यू सो मच.